आजचा मिशन नावाला आहे ॲमेझॉनवरील आशा. काही पाळक वर्ग चर्चला लागून असलेल्या पाळक निवासमध्ये राहतात, तर काही सेवेच्या कार्यभागापासून दूर अंतरावर राहतात. काही पालकांनी किरायाने घर घेतले तर काहींनी विकत घेऊन राहतात. फॅन्सी नावाचे पालक एका बोटीवर राहतात की जे तिथे एक चर्च देखील आहे. 2016च्या पहिल्या तिमाहीच्या 13व्या शब्दात वर्गणीमुळे हे चर्च विकत घेण्यात आले. हे बोटीचे चर्च एक तरंगते चर्च आहे. तुमच्या वर्गणीच्या मदतीमुळे केसीला ॲमेझॉन नदीलगतच्या दुर्गम खेड्यामध्ये न पोचलेल्या लोकांपर्यंत सुवार्ता पोचवता आली. आजचा मिशन अहवाल कॅसी पार्क व होप ऑफ द ॲमेझॉन नावाच्या तरंगत्या चर्चच्या कार्याची झलक आहे. जेव्हा बोट एखाद्या गावात पोचते तेव्हा कॅसी घराघरात जातात, लोकांना भेटतात, त्यांचा विश्वास संपादन करून मित्र बनवतात. सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक असतात, कारण इतर काही लोकांसाठी कॅसी अनोळखी असतात व गाव देखील कॅसीसाठी अनोळखी असते. कॅसीची पहिली भेट बहुतेक गावच्या नेत्यांच्या घरी असते. नेत्यांची मदत त्यांना गावात मुक्काम करण्यात होते. कॅसी सर्वांना व गावातील रहिवाशांना बोटीत येण्याचे व तरंगती चर्च पाहण्याचे निमंत्रण देतात. बोटीवरील पहिली बैठक मोठ्या मेजवानीसारखी असते. कॅसी व त्यांची पत्नी क्रिस्टी संगीत, जेवण व बक्षिसासाठी लकी ड्रॉ असलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात. बक्षिसामध्ये स्वयंपाक घरातील भांडी, इलेक्ट्रॉनिक फॅन व फुटबॉल असतात. दर सायंकाळी कॅसी प्रेरणादायी संदेश देतात व बायबलमधील आधारित सेमिनारसाठी परत येण्याचे आमंत्रण देतात. पहिल्या आठवड्यात मुलांचे संगोपन, विवाह या विषयावर, तर दुसऱ्या आठवड्यात बायबल अभ्यास सुरू होतो. हा अभ्यास 25 ते 30 सायंकाळपर्यंत चालतो. दिवसा कॅसी त्यांची टीक स्वयंपाक, गिटार वादन व गायनाचे धडे देतात. एक डॉक्टर व दंतवैद्य गावात मोफत उपचार देण्यासाठी येतात. जेव्हा लोक अनुभवतात की कॅसी त्यांच्या जीवनात सुधारणा करण्याची खरी इच्छा घेऊन आले आहेत, तेव्हा ते दर सायंकाळी बैठकींना हजेरी लावतात. दररोज सुमारे 150 लोक तरंगत्या चर्चमध्ये येतात. पहिल्या महिन्यादरम्यान सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चचे बांधकाम गावात सुरू होते. चर्च बांधणारे कामगार बोटीद्वारे चर्च अधिकाऱ्याकडून गावात आणले जायचे. साधारण 30 ते 50 दिवसात चर्च बांधले जाते. बायबल अभ्यासानंतर केसी सहभागी लोकांना बप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा केसी पहिल्या गावकऱ्यांना बप्तिस्मा देतो तेव्हा नवीन चर्च साधारणपणे खुले असते व उपासनेसाठी तयार असते. त्यानंतर सर्व भक्ती तरंगत्या चर्चमधून नवीन इमारतीमध्ये हलवली जाते. त्यानंतर केसी नवीन चर्च सभासदांना तयार करण्याचे काम प्रामाणिकपणे करतो. परमेश्वराने त्यांच्या जीवनात काय केले याची साक्ष सांगण्यासाठी तो इतरांना प्रोत्साहित करतो. तसेच घरभेटी देऊन, बायबल अभ्यास देऊन त्यांच्या विश्वासात भर टाकतो. नवीन सभासदांना दर रविवारी व बुधवार सायंकाळी प्रार्थना सभेचे प्रशिक्षण दिले जाते. कॅसी व त्याचे तरंगते चर्च एका गावात 5 महिने राहतात. त्यानंतर त्या गावचे सेवाकार्य दुसऱ्या नव्या पालकाकडे सोपवून कॅसी दुसऱ्या गावात जातो. साधारणपणे दरवर्षी 2 गावांमध्ये कॅसी व त्याचे तरंगते चर्च सेवाकार्य करतात. 2 गावांमध्ये सेवाकार्य झाल्यावर कॅसी व त्यांचे तरंगते चर्च उरलेले वर्ष डिसेंबर व जानेवारी मनाऊसच्या मोठ्या नदीच्या बंदरात घालवतात. या महिन्यादरम्यान कॅसी बंदरावर बोटीची देखभाल व दुरुस्ती केली जाते. पुढील वर्षाचे सेवा कार्याचे नियोजन केले जाते. कॅसी सुट्टी देखील घालवतो. 2 वर्षात कॅसी व त्याच्या पत्नीने 4 चर्च मंडळी स्थापन केल्या.
174 लोकांनी बप्तिस्मा घेऊन परमेश्वराचा स्वीकार केला. कॅसी सांगतात, प्रत्येकाची एक गोष्ट आहे, परंतु परमेश्वराने आम्हाला विशेष प्रकारे आम्हाला लोकांना परमेश्वरात आणण्यास पाठवतो. हा मिशन अहवाल प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.